अहो, आम्ही पहिल्या दिवसापासून मी ही जी प्रतिक्रिया जेव्हा मांडली, त्या बाळ हट्टासाठी तुम्ही हा सगळे प्रयोग करू नका, एका निरपराध प्राण्याचे जीव उद्या जाईल, तेव्हा सगळ्यांना वाटलं आम्ही फक्त राजकीय टीका करतोय. पण शेवटी हे आजचा दिवस येणारच होता, कारण का ते पेंग्विन ह्या वातावरणामध्ये जगू शकत नाही हे आम्ही ओरडून ओरडून बोलत होतो, कारण ते फॅक्ट होते, सत्य होते, ते राजकीय टीका नव्हती ती. बरोबर. आताच मी पीठाचे जे संबंधित लोक आहेत, अधिकारी आहेत, ते प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोललो. आता सगळे लोकांना, आता जे संबंधित लोक आहेत ज्यांच्या बाळ हट्टामुळे ह्या पेंग्विनला आणलं गेलं, आणि जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, आणि आम्ही करणार, आणि आम्ही पाहिजे उद्या कोर्टात पण जाणार. मुंबईचं वातावरण आणि हवामान हे त्या पेंग्विनसाठी योग्य नाहीये, समजून घ्या. हा तुम्हाला बाळ हट्ट पूर्ण करायचा असेल तर तुम्ही बाहेरगावी जाता ना, लोकांच्या पैशाने तिथे जावा आणि बघा पेंग्विन. इथे कशाला आणतात ते सगळे प्रकार इथे? म्हणून लवकरात लवकर हे उरलेले जे 7 पेंग्विन आहेत यांना मुंबईतून बाहेर काढा. जे वातावरण, जे हवामान त्यांना योग्य आहे तिथे परत जाऊन सोडा. नाहीतर दररोज, दर आठवड्यामध्ये तुम्हाला अशी बातमी चालवायला लागेल की आता 6 पेंग्विन उरले, 5 पेंग्विन उरले, 4 पेंग्विन उरले, आणि एक दिवस चालवायला लागेल सगळेचे सगळे पेंग्विन गेले. बाकी काही होणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.